मृग नक्षत्राचा दुसरा आठवडा राज्यात पाऊस कसा होईल 15 ते 21 जून पाहूयात आजच्या हवामान अंदाजमध्ये. तर सर्वात प्रथम 1 ते 14 जून हा जो काही मान्सूनचे 2 आठवडे गेलेत, या काळातील पाऊस पडला तर राज्याच्या दक्षिण भागात किंवा विदर्भाच्या काही ठिकाणी थोड्याशा पावसाच्या नोंद झाल्यात. सरासरीच्या तुलनेत मागे काही दिवसापूर्वी हे धाराशिव, सोलापूर, लातूरमधील काही भाग जास्त पावसाचे दाखवत होते. अमरावतीच्या आसपासच्या काही भागांमध्ये जास्त पाऊस दाखवत होते. पण आता तेथील सरासरीच्या तुलनेत जर पाहिलं तर थोडंसं अपवाद वगळता त्याही ठिकाणचा पाऊस हा कमी झालेला आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस सरासरीहून कमी आहे. देशभरात जर पाहिलं तर पहिल्या 2 आठवड्यामध्ये पाऊस जो सरासरीपेक्षा 28.4% कमी पडलेला आहे आणि महाराष्ट्रातील पहिल्या 14 दिवसांमध्ये तुम्ही पाहू शकता, की राज्यात कुठेही कोणताही असा जिल्हा नाही ज्या ठिकाणी सरासरीहून जास्त पाऊस झालेला आहे. त्याच्यात थोड्याशा दक्षिण भागाकडे पावसाच्या थोड्याशा नोंदी होत्या. त्या ठिकाणी लाल रंग दिसतोय आणि पिवळ्या रंगात खूप कमी पाऊस झालाय आणि हा जो राखाडी रंग आहे नंदुरबार, धुळे जवळपास पाऊस झालाच नाही या 14 दिवसात. बाकी तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमच्या जिल्ह्याचा जो काही आकडा असेल, सरासरी तुलनेत 82% कमी किंवा किती टक्के कमी, तर साताऱ्याचा 82% कमी आहे. असे तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा आकडा पाहून घ्या. बाकी सध्याची जर स्थिती पाहिली तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत आणि त्या भागाकडेच पाऊस होतोय. सिस्टम जर कोणती सशक्त नाही, फक्त थोडेसे बाष्पयुक्त वारे आहेत विदर्भापासून दक्षिण भारताकडे आहेत आणि उत्तरेकडचे कोरडे वारे हे राज्याकडे वाहत आहेत. त्यामुळे मान्सून काही पुढे सरकत नाहीये आणि पुढील 4 ते 5 दिवस मान्सून पुढे सरकण्यासाठी वातावरण सुद्धा अनुकूल नाहीच. सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर दिसेल, की आज साधारणतः 4:30च्या आसपास इमेज आहे. वाशिम, यवतमाळ, अमरावतीचा थोडासा भाग, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. ढगाळ हवामान आणि काही ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस सरी होत आहेत. असं नाही, की या ठिकाणी पाऊस होतो म्हणजे या ठिकाणी खूप मुसळधार पाऊस आहे. याही ठिकाणी मुसळधार पावसाच्या नोंदी होत नाहीत. सांगलीच्या जतच्या आसपासच्या भागांकडे, इकडे सोलापूरच्या बार्शीच्या आसपास छोटेसे पावसाचे ढग विकसित झालेत, पण खूप मोठ्या क्षेत्रावर त्यामुळे पाऊस नाही. एखाद्या गावामध्ये थोड्याशा सरी बरसतील. जालन्याच्याही काही भागांमध्ये अशाच प्रकारच्या पावसाच्या सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आणि जे ढग आहेत तिकडे इकडे हिंगोलीच्या पण भागात पावसाचे ढग आहेत. हे दक्षिण पूर्वेकडे सरकतात. म्हणजे नांदेडचे उत्तर भाग, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी हलक्या पाऊस सरी बरसतील. थोडंसं सातारा घाट, कोल्हापूरच्या घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये आज दुपारी पावसाचे ढग विकसित झाले होते. पण खूप मोठ्या क्षेत्रावरती त्याने सुद्धा पाऊस दिला नाही. जे की अपेक्षित होतं, की काय पाऊस जास्त होणारच नाही. कोकण किनारपट्टीला सध्या वातावरणात जास्त काही बाष्प नाहीये. वातावरण कोरडे पाहायला मिळते. पाऊस याही ठिकाणी दिसत नाही. या आठवड्यातील जर आपण अंदाज पाहिला, तर साधारणतः उद्या सोमवारी पावसाची जी काही शक्यता आहे, ती नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ हा भाग किंवा चंद्रपूर, गडचिरोली, हा हा भाग आहे. या ठिकाणी तेच खूप मोठ्या क्षेत्रावरती खूप मोठ्या पावसाचा अंदाज नाही. पण काही प्रमाणात पावसाच्या सरी हलक्या मध्यम का होईना थोड्याशा बरसतील, पण याची व्याप्ती जास्त नसेल. त्यासोबत सोमवारीच संपूर्ण कोकणाच्या किनारपट्टीचा भाग म्हणू शकता गोव्यापर्यंत किंवा घाटाच्या आसपासचा भाग. ढगाळ हवामान आणि एखाद्या ठिकाणी हलकीशी पावसाची सर किंवा हलकी मध्यम पावसाची सर येईल. या भागामध्ये सुद्धा मोठ्या पावसाची शक्यता सोमवारी नाही. आणि राज्याचे जे अंतर्गत भाग आहेत मधले भाग नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हा जो मधला भाग आहे, या मधल्या भागात पाऊस नाही. काही सकाळ-सकाळी ढग दिसतील, पण पावसाची शक्यता अजिबात नाहीच. मग राहिलेले हे जे काही भाग आहेत, मध्य महाराष्ट्राचे पूर्वेकडील भाग, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील हे जे काही जिल्हे आहेत, या ठिकाणी एखाद्या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडाफार पाऊस होऊ शकतो. याही भागामध्ये मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या क्षेत्रावरती पाऊस होईल अशी शक्यता नाही. सोमवारनंतर मंगळवारचा अंदाज पाहूयात. तर मंगळवारचा अंदाज पाहण्याअगोदर तुम्ही जर किरण वाघमोडे YouTube चॅनलवरती नवीन असाल किंवा हवामान अंदाज आणि बातम्या Facebook पेजवरती नवीन असाल, तर पेजला फॉलो करा. YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत जातील. मागच्या आठवड्यात सुद्धा सांगितलं, की मृग पहिला आठवडा राज्यात पाऊस कमी राहील. राज्यात पाऊस कमीच राहिलेला आहे. जूनमध्ये पाऊस कमी राहण्याचा अंदाज होता. जूनमध्ये आत्तापर्यंत पाऊस कमी आहे. 20 तारखेनंतर थोडीशी या ठिकाणी पावसात वाढ होताना दिसते. पण तोही पाऊस अ, सरासरी गाठेल असं वाटत नाही. थोडासा अपवाद राहतील. काही स्थानिक पातळीवरती, काही दक्षिणेकडील भाग असेल, काही विदर्भातील भाग असेल किंवा काही कोकणातील भाग असतील, जे 23 तारखेनंतर पावसात थोडीशी वाढ दिसेल. पण खूप मोठा पाऊस, खूप मोठ्या क्षेत्रावर पाऊस येईल असं नसलं तरी सुद्धा येणारा पाऊस हा दिलासादायक नक्कीच ठरेल. मंगळवारचा जर आपण अंदाज पाहिला, तर मंगळवारी विदर्भात नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या भागाकडे थोडीफार शक्यता राहील. याही ठिकाणी खूप मोठी शक्यता नाहीये. कोकणात
किंवा घाटाच्या आसपास ढगाळ हवामान, क्वचित हलक्याशा सरी एक दुसऱ्या भागांमध्ये राहतील. या ठिकाणी काही पावसाचा मोठा अंदाज नाही. हा मधला भाग पूर्णतः कोरडा राहील. पावसाचा अंदाज नाही. मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राचे थोडेसे पूर्वेकडील भाग. स्थानिक ढगांवरती फक्त लक्ष ठेवा. जास्त शक्यता मंगळवारी दिसत नाही. काय बदल असतील, काय अपडेट्स असतील, तर आपण दररोज अपडेट्स देतच आहोत. हवामान अंदाज आणि बातम्या Facebook पेज आणि YouTube चॅनलवरती. तिथे सुद्धा ते अपडेट्स पाहत चला. मंगळवारनंतर बुधवारचा जर आपण अंदाज पाहिला, तर बुधवारी सुद्धा राज्यात विशेष शक्यता नाही. पूर्व विदर्भ कुठेतरी हलक्याशा मध्यम सरी होतील, हलक्या मध्यम. कोकणात कुठेतरी हलक्या मध्यम, घाटाच्या आसपास कुठेतरी हलक्या मध्यम सरी होतील. जास्त शक्यता नाही. मध्य महाराष्ट्रात जास्त काही शक्यता नाही. कोरडं वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे. ढग राहील पण पावसाचा अंदाज नाही. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचे पूर्व भाग, पश्चिम विदर्भ विशेष शक्यता बुधवारसाठी दिसत नाही. हे अंदाज फायनल नाहीत. यामध्ये बदल सुद्धा होऊ शकतात. बुधवारनंतर गुरुवारचा जर अंदाज पाहिला, तर गुरुवारी विदर्भचे काही भाग आहेत, पूर्व विदर्भ, इकडे अमरावती, यवतमाळपर्यंत पासून की नांदेडच्या काही भागांपर्यंत पावसाची थोडीफार शक्यता वाढताना दिसते. पण खूप मोठ्या क्षेत्रावर पाऊस नाही. गडगडाट काही ठिकाणी पावसाचे सरी बरसतील. गुरुवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा मध्यम पावसरी काही ठिकाणी बरसतील. कोल्हापूर घाट, सातारा घाटाकडे मध्यम पावसरी बरसतील. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे घाट, नाशिक घाट क्वचित हलक्याशा सरी किंवा ढगाळ हवामानच राहील. जास्त पावसाचा अंदाज नाही. मधला भाग पुन्हा एकदा जास्त काही पावसाची शक्यता नाही. हा पूर्वेकडील भाग आहे. हा मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ या ठिकाणी सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तरच एखाद्या ठिकाणी गडगडाट होईल, नाहीतर शक्यता नाही. गुरुवारनंतर शुक्रवारी सुद्धा विदर्भाच्या पूर्व भागाकडेच आणि लगतवरती मराठवाड्याच्या भागाकडे पावसाची थोडीफार शक्यता राहील. कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्याकडे मध्यम पाऊस सरी काही ठिकाणी बरसतील. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड क्वचित हलक्याशा सरी झाल्या तर होतील. जास्त शक्यता नाही. मध्य महाराष्ट्र पुन्हा एकदा जास्त शक्यता नाही. मराठवाड्यात स्थानिक ढग निर्मिती झाली तर आणि पश्चिम विदर्भात स्थानिक ढग निर्मिती झाली तर शुक्रवारी पावसाची शक्यता. शुक्रवारनंतर शनिवारचा जर आपण अंदाज पाहिला, तर शनिवारी मॉडेलनुसार वातावरणात बदल काही प्रमाणात होताना दिसतोय. शनिवारी पूर्व विदर्भ, लगतवरती मराठवाड्याचा भाग आहे, नांदेडचा, अमरावती, यवतमाळचा भाग आहे. मेघगर्जनेसह काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. या दरम्यान रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर घाट, सातारा घाट याही ठिकाणी मध्यम ते एखाद्या ठिकाणी जोरदार पावसाची सर येण्याची शक्यता बनताना दिसत आहे. ठाणे, पालघर, मुंबई क्वचित हलकाशा पावसाच्या सरी झाल्या तर होतील. जास्त शक्यता अजूनही या ठिकाणी नाही. तसेच हा जो काही दक्षिणेकडील भाग आहे, दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिणेकडील मराठवाडा असेल, या भागांकडे सुद्धा गडगडाटी पावसाची शक्यता शनिवारी आपल्याला दिसेल. पण हा अंदाज लांबचा झाला. यामध्ये थोडेफार बदल सुद्धा होऊ शकतात. जे बदल असतील ते आपण तुम्हाला दररोज सांगतच राहू. पण या ठिकाणी शक्यता शनिवारी दिसते. उत्तरेकडे मात्र उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, पश्चिम विदर्भ अजूनही शनिवारी जास्त शक्यता नाही. शनिवारनंतर रविवारचा जर अंदाज पाहिला, तर रविवारी सुद्धा पूर्व विदर्भ मध्यम ते जोरदार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा मध्यम ते जोरदार, सातारा, कोल्हापूर घाटमाता मध्यम ते जोरदार, रायगड, पुणे घाटमाता मध्यम, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाटमाता एखाद्या ठिकाणी हलक्याशा सरी, जास्त शक्यता या ठिकाणी अजून सुद्धा नाही. आणि मध्य महाराष्ट्र दक्षिण भाग, मराठवाडा दक्षिण भाग, विदर्भाचे सुद्धा दक्षिण भाग या ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार सरी राहतील. पण हा पाऊस मेघगर्जनेसह असल्यामुळे एकाच वेळी सार्वत्रिक पावसाची अपेक्षा करू नका. उत्तरेकडे स्थानिक ढग निर्मिती झाली तरच शक्यता. ह्या उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, उत्तर मराठवाडा अजून तरी जास्त शक्यता दिसत नाही. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. Facebook पेज फॉलो करा, YouTube चॅनल सबस्क्राईब करा.